रस्त्याअभावी 8 गरोदर महिला व रुग्णांचे मृत्यू, तरी प्रशासनाचे दुर्लक्ष. रस्ता कधी होणार? पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते पिंपळखुटा मोठा तोलवापाडापर्यंतचा 4 किलोमीटरच्या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, मंगल वसावे व बांधकाम विभाग शहादा येथे बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, उपाध्यक्ष करण सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते मोठा तोलवापाडापर्यंतचा 4 किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे. मंजुरी मिळून 5 वर्षांनंतर रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा मार्ग व पूल जिल्हा व इतर मार्ग या योजनेअंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. ठेकेदार इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी, वाण्याविहीर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले आहे. तरी अद्याप रस्त्याचे कामाला सुरुवात नाही. त्यामुळे डोंगर दऱ्यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या 5 वर्षात गर्भवती महिलांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ रस्त्याअभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. रुग्ण दगावत आहेत, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोलवापाडा या पाड्याची लोकसंख्या एकूण 445 आहे. पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा या गावाचे अंतर केवळ 4 किलोमीटर आहे, मात्र रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे 2 किलोमीटरचा घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यावर पुन्हा 1 किलोमीटरचा घाट चढून मुख्य रस्ता गाठावा लागतो. मोठा तोलवापाड्यातून एकूण 60 पेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा येथील जिल्हा परिषद व अंगणवाडीत याच घाटातून येतात. त्यांच्या जीवाला याच घाटात सर्वाधिक धोका आहे. याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे. रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले होते, परंतु बिरसा फायटर्सने या रस्त्याची तक्रार केल्यानंतर व बातम्या आल्यानंतर रस्त्याचा बोर्डही गायब करण्यात आला आहे. रस्ता नुसता कागदोपत्रीच दाखवून ठेकेदार व माजी आमदार के.सी. पाडवी यांनी संगनमताने निधी हडप केला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जय आदिवासी. आज आम्ही संपूर्ण बिरसा फायटर टीम आणि तलवापाड्याचे गावकऱ्यांसोबत या ठिकाणी स्वातंत्र्यापासून आत्ता काम सुरू केलं आहे. या ठिकाणी रस्ताच नव्हता, आता काम सुरू केलंय. तर काम ही कसं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पूर्ण बोगस काम चालू आहे. इकडे माती टाकून मातीवरती हा वॉल आहे तो उभं करताय आणि पुलामध्ये सुद्धा सोडे टाकले नाही. फक्त स्लॅबचं काम आहे, त्याच्यामध्ये सोडे टाकले आहे. आणि तुम्ही लाईव्ह पाहू शकता या ठिकाणी कोणताही म्हणजे खाली या वॉलमध्ये सुद्धा सोडे टाकले नाही. या ठिकाणी आताच पुलामध्ये तळे यायला लागले. या ठिकाणी हे इकडे तळे यायला लागले या कामामध्ये. हे आणि पाणी सुद्धा टाकत नाही. आता काम सुरू आहे. पाणी टाकायला पाहिजे ॲक्च्युली, परंतु पाणीही टाकलं नाही. हे काम टिकणारच नाही. म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं, बिल काढण्यापुरतं हे काम चालू आहे. हे काम रद्द व्हायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे, हीच आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहेत. चौकशी करावी लागेल आणि या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी, यासाठी आम्ही संपूर्ण टीम आणि गावकऱ्यांसोबत आम्ही इकडे पाहणी करत आहोत.